प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी. सरकारी वकिलांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी. प्रशांत कोरटकरला कोर्टाबाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक. शिवप्रेमींकडून कोरटकरचा तीव्र निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी कोर्टाबाहेर दाखल. प्रशांत कोरटकरनं उन्मादातून फोन केला होता हे सिद्ध झालंय. इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया. फेसबुक प्रोफाईलवर योग्य ते लिहिण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं इंद्रजित सावंतांचं वक्तव्य. प्रशांत कोरटकर तेलंगणातील काँग्रेस नेते विजय अंकलम यांच्या घरी लपून होता. कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनं केलं. भाजप आमदार परिणय फुके यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप. प्रशांत कोरटकरला ज्याच्या घरातून अटक केली तो काँग्रेसचाच नेता होता. त्याचं सर्टिफिकेट द्यावं आणि तो नेता कधीपासून काँग्रेसमध्ये आहे हे सांगावं. विजय वडेट्टीवारांचा पलटवार. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी वडील सतीश सालियन यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट. आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य काही लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सतीश सालियन यांची मागणी. आदित्य ठाकरे, सुरेश पांचोली, सचिन वाझे दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोपी. मात्र परमवीर सिंग सर्व आरोपींना पाठीशी घालत होते. वकील निलेश ओझा यांचा आरोप. सालियन मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरे ही आरोपी आहेत. आदित्य ठाकरेंवर कारवाई रोखण्यासाठी कितीची डील झाली, सालियनचे वकील निलेश ओझांचा सवाल. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ पोस्ट. हम होंगे कामयाब गाण्यावरती आता बनवला हम होंगे कंगाल व्हिडिओ. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी बोलावलं. मात्र कुणालनं पोलिसांना पत्र लिहित 1 आठवड्याचा अवधी मागितलाय. मुंबई पोलिसांनी अजून यावर काहीही निर्णय घेतलेला नाही. कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच कळला नाही. भावना दुखवण्याचा अधिकार कामराला कुणी दिला? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया. सरकारच्या विरोधात कोणी बोललं की लगेच कारवाई. मात्र सरकारशी संबंधित कोणी असेल तर काहीच कारवाई होत नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई व्हायला हवी, दानवेंचा टोला. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं निवेदन. गोरेंविरुद्धच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा सहभाग असल्याचा सभागृहात थेट आरोप. सर्व पुरावे असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे आज उत्तर देणार. फडणवीसांना फोन तपासासाठी द्यायला तयार. खासदार सुप्रिया सुळे यांची माझाला प्रतिक्रिया. संविधानावर चर्चा करतोय, उपाध्यक्षांची निवड करतोय, पण विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी संख्येची गरज नाही असे सर्व पुरावे दिले असतानाही विरोधी पक्षनेता निवडला जात नाही. भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत. लोकशाहीचा सन्मान राखण्याचं केलं आवाहन. शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेची नवी खेळी. खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांची गुहागर विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून नियुक्ती. शिवसेनेच्या नव्या खेळीची जिल्ह्यात चर्चा. एमएमआर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून प्रश्न उपस्थित केला गेलाय. पोलिसांना सांगूनही कारवाई होत नसल्याचा उपाध्याय यांचा आरोप आहे. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. तर ज्या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला तिथे स्मारक कशाला, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. गुढीपाडव्यापासून होणार अंमलबजावणी. भारतीय पुरातत्व विभागातील किल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्या. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्राद्वारे केली विनंती. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या मागणीनंतर शिवभक्तांच्या संमिश्र प्रतिक्रिया. काही संघटनांनी समाधी हटवण्याला विरोध दर्शवल्यानंतर कुत्र्याच्या समाधीजवळचा बंदोबस्त वाढवला. छत्रपती संभाजीराजेंच्या विरोधात बीडमध्ये धनगर समाज आक्रमक. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची संभाजीराजेंनी केलेली मागणी. वाघाची शिकार तस्करी करणाऱ्याला दिसताक्षणी गोळ्या घाला. आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा. आमदार मिलिंद नार्वेकरांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. आपल्यासारख्या वाघांना वाचवलं पाहिजे, नार्वेकरांनी हे विधान केलं. नालेसफाईसाठी 23 कंत्राटदारांची नियुक्ती झाली आहे. महानगरपालिकेने छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची निविदा छाननीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
उन्हाळ्यात वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती मिळते. पश्चिम रेल्वेवर दररोज 1.5 लाख तर मध्य रेल्वेवर 77,000 प्रवाशांचा वातानुकूलित लोकलने प्रवास सुरू आहे. सतीश भोसलेला जिल्हा कारागृहाबाहेर व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन झालंय. इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांनी म्हटलं. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पुन्हा बदलण्यात आलेले. सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना तपास करणार आहेत. महिन्याभरात 3 वेळा अधिकारी बदलले गेले. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीची थकत मालमत्ता करधारकांवर कडक कारवाई झालेली आहे. 5 जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. थकबाकीदारांवर प्रथमच जप्तीची कारवाई केल्यानं शहरातून नगरपंचायतीचं कौतुक. सिडकोच्या घरांचे दर कमी करावेत या मागणीसाठी वाशीत घर लाभधारकांनी साखळी आंदोलन केलं. मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते ऑरेंज कॉर्नर सिग्नलपर्यंत मानवी साखळी काढण्यात आली. मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचं सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. डायमंड असोसिएशनच्या कार्यालयात जाऊन बोर्डाला त्यांनी काळं फासलं. सर्व नियमावली पूर्ण करून देखील सभासदत्व न दिल्यानं ठाकरे गटानं जाब विचारला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं आंदोलन करण्यात आलं. महाविद्यालयातील काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा छळ होत असल्याचा त्यांनी आरोप केला. पुण्यात पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा निघाला. फुरसुंगी कचरा डेपो बाधित भागात गेले कित्येक वर्ष पाणीच प्रश्न सुटत नाही म्हणून ग्रामस्थांनी मोर्चा काढला. हंडा वाजवत त्यांनी आंदोलन केलं. धाराशिवमध्ये पगारवाढीसाठी शिक्षकांना आत्मदहनाचा प्रयत्न केला. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि शिक्षकांमध्ये गोंधळ झाला. जळगाव चाळीसगाव बसमध्ये कंडक्टर आणि महिला प्रवाशांचा वाद पाहायला मिळाला. याचं रूपांतर हाणामारीत झालं. मारहाणीत महिलेला दुखापत झाल्याची माहिती आहे. प्रख्यात अभिनेते सोनू सूद यांची पत्नी सोनालीचा नागपुरात सोनेगाव पोलीस स्टेशनजवळ उड्डाणपुलावर अपघात झाला. तेव्हा कारमध्ये सोनालीसोबत त्यांच्या बहिणीचा मुलगा आणि एक महिला होती. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. बुलढाणा येथील चिखली जाफराबाद महामार्गावर भरधाव दुचाकीचं नियंत्रण सुटून ती झाडावर आदळली. या अपघातात 3 तरुणांचा मृत्यू झालाय. भुकरवाडीजवळ हा अपघात झाला. साताऱ्यातील सदर बाजार भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली. सदर बाजार येथील नागरिकांचे सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देण्यात आलंय. गेल्या 2-3 दिवसांपूर्वीपासून सदर बाजार येथील लहान मुलांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतोय. सीसीटीव्हीमध्येही ही घटना आलेली आहे. वाशीमध्ये विद्युत वाहिनीच्या तारेला स्पर्श झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. गणेश इंगोले असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. वाशिमच्या किनखेडा शेतशिवार आणि डोंगर परिसरात आग लागल्याची दृश्य समोर आलेली आहेत. आग झपाट्यानं पसरल्यानं जनावरांच्या काही गोठ्यांना आग लागली. शेती उपयोगी साहित्यासह जनावरांचा चारा जळून राख झाला. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात मादी बिबट्यासह बछड्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा बिबट्या दिसल्याचा नागरिकांनी दावा केला. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना न्यायदानास बंदी घालण्यात आलेली आहे. शासकीय निवासस्थानी लागलेल्या आगीत 15 कोटी रुपयांचं घबाड सापडल्यानं कोर्टानं हे निर्देश दिले. अमरावतीच्या दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंगजवळ कापसानं भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे. आगीत शेतकऱ्याचा हजारो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. महिला समृद्धी योजनेसाठी 5,100 कोटी रुपयांची तरतूद. यमुना स्वच्छ करण्यासाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद यावेळी करण्यात आली. लाहोल स्पितीमध्ये स्नो मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. स्पितीमध्ये 4थ्यांदा मॅरेथॉनचं आयोजन होतंय. अनेक धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. दंतेवाडा बिजापूर सीमेवर 5 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. सुमारे 500 सैनिकांनी मोठ्या नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात घेरलं तर 3 मृतदेह आणि शस्त्रही जप्त करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.